आता अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे. त्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा पडू लागलाय. डिझेल महाग झालंय, पेट्रोल महाग झालंय. आणि आता काही काही गावाकडले शेतकरी काय म्हणतात माहिती आहे का, आता शेतकऱ्याला मुली द्यायच्या नाही, आता नोकरदाराला मुली द्यायच्या. कारण नोकरदार खूप मोठा म्हणजे त्याला पगार असतो, त्याच्याकडे त्याला नोकरी असते, त्याच्यामुळे ते नोकरदाराला पोरी देतात. आणि नोकरदार कुठं सिटीमध्ये जाऊन राहतो. मग सिटीमध्ये असंच युद्ध झालं, समजा अमेरिका आणि इराणचं युद्ध झालं तर कुठं काय होईल हे सांगता येते का. आता गॅस महाग झालाय, डिझेल महाग झालाय, पेट्रोल महाग झालंय. आता सगळे गॅसच बंद पडले तर मग हे खायचं काय. मग शेवट यांना गावाकडेच यावं लागतं ना, गावाकडल्या चुलीवर जेवण बनवून खावं लागतं ना. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनो, तुम्ही शेतकऱ्याला पोरी द्या. कारण शेतकरी हा राजा असतो आणि तो काही बी करू शकतो. म्हणजे शेतकऱ्याला किती जरी संकट आलं तरी शेतकरी त्याला सामोरे जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या काळी जसं पाठीमागं कोरोना आलता, कोरोनामुळं अख्खं जग बंद पडलं होतं, पण गाव कधीच थांबत नाही. गावकडे किती फ्रेश वातावरण असतं, किती निसर्गरम्य वातावरण असतं. आता तसंच गॅस बंद पडलाय, त्याच्यामुळं अख्खं जग बंद पडलंय. पण गावाकडली चूल गॅसमुळं आता गावाच्या चुलीची म्हणजे आठवण झाली. म्हणजे गाव कधीच बंद पडणार नाही, गावाकडली चूल चालूच राहणार आहे. होईल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या यूट्यूबचं पण चॅनल आहे, यूट्यूबला जाता जाता सबस्क्राईबर करा.